भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त व 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून एक दिवा प्रभू श्रीरामासाठी या अभियानाचे आयोजन बाजे-युमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी केले होते। या अभियानांतर्गत साखरपेट भागातील काळा मारुती मंदिरात प्रभू श्रीरामचंद्र व गणरायाचे पूजन करून घरोघरी पणती वितरण करण्यात आले। हिंदू धर्म की जय, हिंदू धर्म की जय, जय भवानी, जय शिवाजी। या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक अक्षय अंजिखाने यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना 22 जानेवारी रोजी घरावर भगवा ध्वज लावून दिवाळी साजरा करण्याचे आवाहन केले व 500 वर्षाच्या संघर्षानंतर होणाऱ्या या हिंदूंच्या महाउत्सवात हर्ष उल्लासाने प्रत्येक हिंदूंनी सहभागी व्हावे व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलेल्या 11 दिवसाच्या अनुष्ठानाकरिता त्यांना शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन केले। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य अमर बिराजदार, श्रीराम जन्मोत्सव समितीचे संजय साळुंखे, संजय होमकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी यतिराज होनमाने, हिंदू ऐक्य तरुण मंडळाचे अमर गट्टी, नरेश ताटी, मोहन क्षीरसागर, ओंकार होमकर, मुटकेरी विनोद गडगे, मल्लीनाथ सावळगी, गणेश घुगरे, अक्षय कुलकर्णी व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे यशस्वी प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचा नुकताच 13 जानेवारी रोजी वाढदिवस संपन्न झाला। त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। मात्र सोलापुरात आणि सर्व भारतीय जनता पार्टी प्रदेश पदाधिकाऱ्यांनी 22 तारखेला होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना व साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक घरी दिवा लावला पाहिजे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आवाहन केलं आहे आणि या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शहरभरामध्ये 10,000 दिवे वाटण्याचा संकल्प केला होता आणि त्याचाच शुभारंभ आम्ही आज या साखरपेट भागातील काळा मारुती मंदिरातून करतोय आणि या ठिकाणी स्वच्छता अभियानाचं देखील एक पवित्र कार्य सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हिंदू बांधवांचे आम्ही केलं आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही अशाच पद्धतीने प्रत्येक भागामध्ये हे 5-5 दिवे प्रत्येक घरोघरी या ठिकाणी लावून प्रत्येकाला दिवाळी साजरा करण्याचं आवाहन आम्ही आमच्या हिंदू बांधवांना करणार आहोत। अक्षय अंजिखाने असू दे, संजू दादा असू दे आणि तिथले अमर असू दे, पाटील ह्या सगळ्यांनी खूप मोठा परिश्रम घेऊन या कार्यक्रमास योगदान दिलं। त्या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो। आणखीन गेले 500 वर्ष झालं प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आपण सगळे आतुरतेत होतो। आणखीन तो काळ आता आलेला आहे 22 जानेवारीच्या दिवशी, तो आपण खूप हर्षोल्लासात साजरा करावा। आणखीन आपल्या हिंदूंचा हा सण खूप मोठा आपण साजरा करावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। सोलापूर शहरामध्ये 10,000 दीपोत्सव वाटपाचा कार्यक्रम आज साखरपेट येथील हिंदू ऐक्य तरुण मंडळाच्या वतीनं म्हणजे मंडळाच्या अध्यक्षतेखाली म्हणजे मंडळाच्या मंडळाच्या वतीने व अक्षय अंजिखाने मित्र परिवाराच्या वतीने आज दीपोत्सव वाटपाचा कार्यक्रम सुरुवात झालेला आहे। तरी आम्ही सर्व सोलापूरकरांना आवाहन करतोय की 22 जानेवारी रोजी सर्वांनी एक दिवाळीसारखा उत्सव साजरा करायला पाहिजे। तसेच घरोघरी भगवा झेंडा लागला पाहिजे, रांगोळी सजली पाहिजे व 22 जानेवारी दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी प्रभू श्रीरामची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ही होणार आहे। तरी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की मोठ्या उत्साहात या मंदिराचं स्वागत, या प्रभू श्रीरामाचं स्वागत आपण सर्वांनी केलं पाहिजे।